नांदा गावात शॉर्ट सर्किटमुळे शेतातील शेड जळून खाक, लाखोंचे नुकसान. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली आहे. सोयगाव तालुक्यातील नांदागाव परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. शेतातून गेलेल्या महावितरणच्या वीज लाईनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत शेतकरी मीराबाई पांडुरंग बागुल यांचे अंदाजे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेडमधील सुमारे 120 सिंचन पाईप, ठिबक सिंचन संच, स्प्रिंकलर, पेरणी यंत्र आणि इतर साहित्य जळून खाक झाले. दरम्यान 2 म्हशी गंभीररित्या जखमी झाल्या असून काही ग्रामस्थ किरकोळ भाजले आहेत. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच सभापती उत्तम महारू चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत पंचनाम्याचे आदेश दिले असून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महावितरण विभागाने तातडीने तपासणी करून अशा घटना टाळाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. छत्रपती संभाजीनगरहून प्रतिनिधी गोकुळ सिंग राजपूत. शॉर्ट सर्किटमुळे झालेलं आहे. तिथे आपले 120 पाईप स्प्रिंकलरचे 2 एकर ठिबक आणि म्हैस आणि खूप झटका मशीन, पूर्ण आपले पेरणी यंत्र, ट्रॅक्टरचे अवजार पूर्ण जळून 4-5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. आपलं म्हणजे महावितरणचे येऊन कोणी पंचनामा केला का? ठाकूर आले होते, फक्त येऊन पंचनामा करून गेले, नंतर कोणी झाले नाही. आपलं नुकसान भरपूर झालेलं आहे. आणि शेत कोणत्या शिवारात आहे? गट नंबर 86. तुमचं काय नाव? रवींद्र कल्याण. अरे येऊया ना, कसं बसणार नाही रे. नाही आता नाही होणार आता. मंगेश भाऊ जमत नाही रे. मंगेश भाऊ आगले मोठी आहे, जमत नाही. काय नाव तुमचं? पांडुरंग बागुल, नांदागाव शिवार, गट नंबर 86. हे कशामुळे झाले? शॉर्ट सर्किटमुळे झालेलं आहे. तिथे आपले 120 पाईप स्प्रिंकलरचे 2 एकर ठिबक आणि म्हैस आणि खूप झटका मशीन, पूर्ण आपले पेरणी यंत्र, ट्रॅक्टरचे अवजार पूर्ण जळून 4-5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. आपलं म्हणजे महावितरणचे येऊन कोणी पंचनामा केला का? ठाकूर आले होते, फक्त येऊन पंचनामा करून गेले, नंतर कोणी झाले नाही. आपलं नुकसान भरपूर झालेलं आहे. आणि शेत कोणत्या शिवारात आहे? गट नंबर 86. तुमचं काय नाव? रवींद्र कल्याण सिंग पाटील, राहणार नांदागाव. हे कशाने झाले? शॉर्ट सर्किटमुळेच झालाय. तार पडलेलं होतं, तार डायरेक्ट याच्यावर पडून तार पडून याच्यावर शेडवर आहे. तो आता आम्ही बाजूला काढून ठेवलेला आहे.